त्या दिवशी बोललो आम्ही. कुठल्या कॉलेजला होती आधी? सागरला. 11वी 12वी तुमच्याकडे काय? किती वेळ असतं माझं? 9वी असतं. तेव्हा पण बक्षीस मिळाली ती काय? तुम्हाला माहितीच असेल ना तुमचे हे विद्यार्थी येणार आहे ते? हा, थोडा अंदाज होता. अंदाजच असते. हो, अंदाज होता. अलीकडे नीट म्हटलं की भीती वाटते. परीक्षांचे अनिश्चित अंदाज व्यक्त करायला भीती. त्या गुणांचा अंदाज होता, पण ती रँकमध्ये 5व्या स्तरावर असेल असं नव्हतं वाटलं. कदाचित अजूनही असू शकतात तिच्याबरोबर असं. तसं म्हणजे आपण एवढा मोठा नाही विचार करत. म्हणजे आपल्याला खात्री असली तरी एवढी लोक असतात ना. संपूर्ण भारतात 22 लाख मुलं तयारी करतात. म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये आपण कशाला आपण पॉझिटिव्ह विचार करायलाच पाहिजे नेहमी. आम्ही त्याला कमी लेखायचं, पण तरी आजच्या काळात इतक्या सगळ्या गोष्टी इतर वाढल्यात की काही कोणाचं सांगता येत नाही. खरं टॅलेंट कुठं जातं तेच कळत नाही अशा सगळ्या एकंदर गोष्टीमध्ये. याच्यामुळे थोडंसं फार अगदी गावागावात असं इन्स्पिरेशन मिळालं की आपणही करू शकतो असं. बरोबर आहे, साहजिक आहे. कारण काय होतं की गावाकडच्या मुलांना तो एक कॉम्प्लेक्स असतो. बरोबर. असं नसतं की खरं तर टॅलेंट गावातच असतं, शहरातही असतं, पण त्यांना पोटेन्शियल मिळतं. गावाच्या लोकांना माहिती नसतं की आपल्याकडे तेवढं पोटेन्शियल आहे. इंग्लिशचा किती तुम्ही इंग्लिश मिडियमला जरी शिकला तरी तो कॉम्प्लेक्स असतोच आपल्याला, म्हणजे तुलना करता शहराची. ग्रामीण भागात होते. तुम्ही कितीला रे? कुठल्या शाळेत? लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन. मी पण नीट दिली. नीट दिली का? पुढे काय करायचं आता? तिथं मॅम 48 जागा असतात ओपन कॅटेगरीतून. ती मुलींमध्ये देशातच पहिली आहे आणि 5वा रँक असल्यामुळे तिला ती सीट फिक्सच झाली. गेल्या वर्षी आपल्या बारामतीची काय मदत असेल तर मी म्हणजे इकडूनच करीन, पण मदत करेन. तशी आमच्यासाठी पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदाच मी आहे 1.5 वर्ष जुनी. मी तिथे खासदार म्हणून गेल्यानंतरच दिल्लीचा माझा तसा संबंध आला. तर नुसतं जाणं येणं वेगळं ना. जाणं भेटायला येणं. गेल्या वर्षी हिचीच मैत्रीण सरांच्या अकॅडमीमध्ये, ती सुद्धा गेल्या वर्षी दिल्लीला. अच्छा, ओके. तर बरं आहे मग तिला म्हणजे लोक माहिती पण होतात, फ्रेंड्स म्हणा, पण तरी तिचा आता तो तुम्ही आणलेला नाही तो तुम्ही या इकडे. ओके, इकडे समोर. थँक्यू. खूप खूप अभिनंदन. प्लीज बसा.